नमस्कार मित्रांनो, बांधकाम कामगार नोंदणी कशी रिन्यूअल करायची, सोबतच कोणते कोणते डॉक्युमेंट लागणार आहेत, संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला व्हिडिओ सुरू करूया. या वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे. या ठिकाणी आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला कन्स्ट्रक्शन वर्कर ऑनलाईन रिन्युअल या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर सिलेक्ट ॲक्शन या ठिकाणी आपल्याला न्यू रिन्युअल या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर रजिस्ट्रेशन नंबर म्हणजेच आपल्याला ह्या ठिकाणी बांधकाम कामगार नोंदणी क्रमांक टाकायचा आहे. मी टाकून घेतो आणि प्रोसीड टू फॉर्म या ऑप्शनवर क्लिक करतो. या ठिकाणी आपली प्रोफाईल ओपन झालेली आहे. या ठिकाणी पाहू शकता रजिस्ट्रेशन नंबर, त्यानंतर ज्यांचं लेबर कार्ड आहे त्यांचं संपूर्ण नाव, त्यांचा मोबाईल नंबर, त्यांचा आधार नंबर आणि डेट ऑफ बर्थ. या ठिकाणी नोंदणी स्थिती ही इनॲक्टिव्ह आहे. ही ॲक्टिव्ह करण्यासाठीच आपल्याला दरवर्षी रिन्युअल करावं लागणार आहे. तर त्यानंतर या ठिकाणी 90 दिवसाच्या कामकाजाचा तपशील या ठिकाणी मी स्क्रोल करून घेतो. या ठिकाणी आपल्याला कामकाजाचे स्वरूप आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. तुम्ही कोणते काम करतात ते या ठिकाणी सिलेक्ट करा. प्लंबर असाल, इलेक्ट्रिशियन असाल, दुसरं काही काम करत असेल ते सिलेक्ट करा. मी ऑल टाईप हेल्पर सिलेक्ट करून घेतो. त्यानंतर जारी करण्याचा प्रकार, की हे 90 दिवसाचं सर्टिफिकेट आपल्याला कोणी दिलंय ते या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. कॉन्ट्रॅक्टदारानं दिले किंवा ग्रामसेवकनं दिले किंवा नगरपालिका किंवा महानगरपालिकेनं दिले, हे ह्या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. मला कॉन्ट्रॅक्टदारानं सर्टिफिकेट दिलेलं आहे म्हणून मी कॉन्ट्रॅक्टदार सिलेक्ट करून घेतो. त्यानंतर कॉन्ट्रॅक्टदाराचा रजिस्ट्रेशन नंबर ह्या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे. आणि जावक दिनांक आणि जावक क्रमांक कॉन्ट्रॅक्टदाराने जे 90 दिवसाचं सर्टिफिकेट आपल्याला दिलं होतं त्याच्यावरच ह्या ठिकाणी शो होईल. मी थोडक्यात तुम्हाला तेही दाखवतो. या स्वरूपात आपलं 90 दिवसाचं सर्टिफिकेट असणार आहे. हे कॉन्ट्रॅक्टदार संपूर्ण आपली माहिती भरून देणार आहेत. या ठिकाणी फोटो वगैरे सिग्नेचर देणार आहेत. या ठिकाणी वरच्या बाजूला आपल्याला या ठिकाणी जावक क्रमांक आणि जावक दिनांक दिसेल. तोच जावक क्रमांक आणि जावक दिनांक आपल्याला फॉर्ममध्ये भरायचा आहे. त्यानंतर कॉन्ट्रॅक्टदाराचे संपूर्ण नाव या ठिकाणी आपल्याला टाइप करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपला जिल्हा सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर तालुका. मी संपूर्ण काही माहिती भरून घेतो. त्यानंतर या ठिकाणी बांधकाम कामगार सुविधा केंद्र निवडून घ्यायचं आहे. मी स्क्रोल करतो. आपला तालुका असेल तालुका निवडा, जिल्हा असेल तर जिल्हा जिल्हा निवडा. त्यानंतर डॉक्युमेंटची साईज ही 2 MB पेक्षा कमी असली पाहिजे. तुम्ही JPG, PDF दोन्ही स्वरूपात तुम्ही अपलोड करू शकता. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला 90 दिवसाच्या कामकाजाचं सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे. सोबतच ह्या ठिकाणी आपल्याला कॉन्ट्रॅक्टदाराचं वर्क ऑर्डर आणि कॉन्ट्रॅक्टदाराचं लायसन्स सुद्धा या ठिकाणी PDF मध्ये मर्ज करून घ्यायचं आहे. या स्वरूपात तिन्ही डॉक्युमेंट आपल्याला या ठिकाणी मर्ज करून घ्यायचे आहेत. 90 दिवसाचं सर्टिफिकेट, कॉन्ट्रॅक्टदाराचं वर्क ऑर्डर आणि कॉन्ट्रॅक्टदाराचं लायसन. त्याचा एक PDF बनवायचा आहे आणि या ठिकाणी अपलोड करून घ्यायचा आहे. त्यानंतर व्हिजिट डेट ह्या ठिकाणी आपल्याला बांधकाम कामगार सुविधा केंद्राला भेट देण्याची तारीख या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करून घ्यायची आहे. तर या ठिकाणी तुम्हाला जवळपासच्या तारखा मिळू शकतात. आमची परभणी जिल्ह्याची तारीख खूप लांब गेलेली आहे. यामुळे मी या ठिकाणी तारीख सिलेक्ट करून घेतो. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला टिक करायची आहे. आणि सेव्ह या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर सेंड OTP या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. आपल्या मोबाईल नंबरवर एक OTP गेला असेल.
तो OTP ह्या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि व्हॅलिड OTP या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. या ठिकाणी आपला फॉर्म सक्सेसफुली सेव्ह झालेला आहे. या ठिकाणी पोचपावती क्रमांक आलेला आहे. त्यानंतर ओके या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी प्रिंट अपॉइंटमेंट लेटर या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. बांधकाम कामगार सुविधा केंद्राला जाताना जी तारीख सिलेक्ट केली होती त्या तारखेला जा. या लेटरवर जी तारीख आहे त्या तारखेला आणि सोबत 90 दिवसाचं सर्टिफिकेट, कॉन्ट्रॅक्टदाराचं लायसन आणि वर्क ऑर्डर सुद्धा सोबत घेऊन जा. त्याच्यानंतर व्हेरिफिकेशन झाल्यानंतर रिन्युअल होणार आहे. तर धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.